नमस्कार मित्रांनो, किताब की मध्ये तुमचं स्वागत आहे. कल्पना करा तुम्हाला एका अत्यंत साध्या कामासाठी निवडलं जातं आणि त्यासाठी कोणतेही विशेष टॅलेंट किंवा डिग्री लागत नाही. हं, अट फक्त एकच असते, तुमचे केस लाल असावेत. होय, फक्त लाल केस असल्यामुळे एखाद्याला आठवड्याला घसघशीत पगार देणारी नोकरी मिळते. अगदी बरोबर. वरवर पाहता ही एखाद्या श्रीमंत आणि लहरी माणसाची देणगी वाटू शकते किंवा एखादा मोठा विनोद वाटू शकतो. पण मानवी मानसशास्त्र आणि गुन्हेगारी जगात ना एक अलिखित नियम आहे. जेव्हा एखादी गोष्ट टू गुड टू बी ट्रू म्हणजे वास्तवापेक्षा खूप जास्त चांगली आणि सोपी वाटते, तेव्हा त्यामागे नक्कीच एक भयंकर कट लपलेला असतो. नक्कीच. आणि आज आपण अशाच एका मास्टरमाइंडच्या खतरनाक प्लॅनची कथा ऐकणार आहोत. ही गोष्ट आहे लंडनमधल्या एका अत्यंत हुशार गुन्हेगाराची. हो, आज आपण शर्लॉक होम्सच्या एका अत्यंत गाजलेल्या केसच्या मुळाशी जाणार आहोत, द रेड हेडेड लीग. म्हणजे लाल केसांचा संघ ही फक्त एका चोरीची कथा नाहीये बरं का. ती माणसाच्या लालसेची, दिशाभूल करण्याच्या कलेची आणि शेरलॉक होम्सच्या त्या प्रसिद्ध डिडक्शनची एक अद्भुत सफर आहे. एक्झॅक्टली. तर सुरुवात होते 1890 सालच्या ऑटममध्ये. बाहेर लंडन तर ते प्रसिद्ध धुकं पसरलेलं असतं. डॉक्टर वॉटसन जेव्हा बेकर स्ट्रीटवर होम्सच्या घरी पोचतात, तेव्हा तिथे आधीपासूनच एक लाल केसांचा जाडजूड माणूस बसलेला असतो. हो, आणि त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड काळजी असते. त्याचं नाव असतं मिस्टर जॅबेज विल्सन. आता इथे एक खूप रंजक गोष्ट घडते जी मला खूप आवडते. तू होम्सच्या निरीक्षण क्षमतेबद्दल बोलतेस ना? हो, तर आपण सामान्य लोक जेव्हा एखाद्या नवीन व्यक्तीला भेटतो, तेव्हा आपण फक्त त्यांना पाहतो, त्यांचा चेहरा, कपडे एवढंच लक्षात राहतं. पण शेरलॉक होम्स पाहण्यापलीकडे जाऊन निरीक्षण करतो. खरंच, तिथे गेल्या गेल्या आपल्याला होम्सच्या या अचूक ऑब्झर्वेशनचा अनुभव मिळतो. तो विल्सनला पाहता क्षणी एकही प्रश्न न विचारता सांगतो की विल्सनने पूर्वी शारीरिक कष्टाची कामं केली आहेत. आणि एवढंच नाही, तो चायनाला जाऊन आला आहे आणि सध्या तो खूप लिखाणाचं काम करतोय. हे पण होम्स सांगतो. विल्सनला तर मोठा धक्काच बसतो. साहजिक आहे. त्याला वाटतं की होम्सकडे काहीतरी जादुई शक्ती आहे किंवा तो कुडमुड्या ज्योतिषी आहे. पण होम्स हसून स्पष्ट करतो की हात कोणतीही जादू नाहीये. हे फक्त शुद्ध तर्कशास्त्र आहे. होम्सने हे कसं ओळखलं हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. हो, कारण त्यातूनच आपल्याला होम्सच्या कामाची पद्धत समजते. म्हणजे बघ, होम्सने पाहिलं की विल्सनचा उजवा हात डाव्या हातापेक्षा आकाराने थोडा मोठा होता. बरोबर. याचा अर्थ उजव्या हाताच्या स्नायूंवर जास्त ताण पडलेला होता, जे फक्त अंगमेहनतीचं काम करणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीतच शक्य असतं. आणि ते चायना कनेक्शन. आहा! चायना कनेक्शन ओळखण्यासाठी होम्सने विल्सनच्या उजव्या मनगटावरचा माशाचा टॅटू पाहिला. त्या टॅटूमध्ये वापरलेला तो विशिष्ट गुलाबी रंगाचा शाहीचा प्रकार फक्त चायनामध्येच मिळतो. क्या बात आहे. शिवाय त्याच्या घड्याळाच्या साखळीला एक जुनं चायनीज नाणंही लटकत होतं. एक्झॅक्टली. आणि लिखाणाच्या कामाबद्दल सांगायचं तर विल्सनच्या शर्टची उजवी बाही डेस्कवर घासून घासून 5 इंचांपर्यंत चकचकीत झाली होती. आणि डाव्या बाहीवर कोपऱ्याजवळ एक गुळगुळीत डाग पडला होता, कारण तो हात तो टेबलावर ठेकवायचा. ह्या अगदी छोट्या, क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टींमधून होम्स एका व्यक्तीचा पूर्ण इतिहास उभा करतो. यालाच ॲबडक्टिव्ह रिझनिंग म्हणतात. विखुरलेल्या पुराव्यांना जोडून एकच अचूक निष्कर्ष काढला जातो. तर या सुरुवातीच्या धक्क्यानंतर विल्सन आपली मूळ कहाणी सांगायला सुरुवात करतो. तो सांगतो की सॅक्सकोबर्ग स्क्वेअर नावाच्या एका शांत भागात त्याचं घाणवट म्हणजे पॉन ब्रोकरचं एक छोटंसं दुकान आहे. आणि या दुकानाची अवस्था तशी बेताचीच असते. विल्सनकडे विन्सेंट स्पॉल्डिंग नावाचा एक तरुण असिस्टंट आहे. इथे विल्सन एक गोष्ट अत्यंत अभिमानाने सांगतो हं, की हा असिस्टंट त्याच्याकडे बाजारातील दरापेक्षा चक्क अर्ध्या पगारावर काम करायला तयार झालाय. हो, सामान्य माणसाला ही गोष्ट खूप फायद्याची वाटू शकते. पण गुन्हेगारीच्या मानसशास्त्रात ही सर्वात मोठी धोक्याची घंटा म्हणजेच रेड फ्लॅग आहे. नक्कीच. एखादा तरुण हुशार माणूस अर्ध्या पगारावर काम का करेल? जेव्हा पैशांचा फायदा नसतो, तेव्हा नक्कीच काहीतरी दुसरा मोठा फायदा त्यामागे लपलेला असतो. एक्झॅक्टली. स्पाउल्डिंगला पैशांपेक्षा त्या दुकानात राहण्यात जास्त रस होता. विल्सन पुढे सांगतो की या असिस्टंटला फोटोग्राफीचा भारी शौक आहे. हो, तो फोटो डेव्हलप करण्याच्या बहाण्याने सतत दुकानाच्या अंधाऱ्या तळघरात म्हणजे सेलरमध्ये तास न तास वेळ घालवत असतो. विल्सनला अगदी भोळेपणाने वाटतं की आपला असिस्टंट खूप कष्टाळू आणि कलाप्रेमी आहे. पण सत्य काहीतरी वेगळंच होतं. एक दिवस हाच असिस्टंट स्पाउल्डिंग विल्सनला वर्तमानपत्रातली एक जाहिरात दाखवतो. ती जाहिरात असते द रेड हेडेड लीगची.
आणि त्या जाहिरातीत लिहिलं असतं की इझेकिया हॉपकिन्स नावाच्या एका अमेरिकन लक्षाधीशाने फक्त लाल केस असलेल्या माणसांच्या कल्याणासाठी ही संस्था स्थापन केली आहे. ज्यांचे केस खरोखर लाल आहेत त्यांना आठवड्याला 4 पाउंड्स पगार मिळेल आणि काम अगदी नाममात्र असेल. 1890च्या काळात आठवड्याला 4 पाउंड्स म्हणजे खूप मोठी रक्कम होती बरं का. या पैशांनी कोणाचंही आयुष्य बदलू शकलं असतं. मग काय, असिस्टंटच्या आग्रहामुळे आणि पैशांच्या मोहापायी विल्सन फ्लीट स्ट्रीटवरच्या ऑफिसमध्ये मुलाखतीसाठी जातो. आणि तिथे पोचल्यावरचा सीन तर अगदी विनोदी आणि विचित्र असतो. संपूर्ण रस्ता लाल केसांच्या माणसांनी भरलेला असतो. हो ना, लाल रंगाच्या प्रत्येक छटेचे केस असलेले लोक तिथे आलेले असतात. पण डंकन रॉस नावाचा मॅनेजर त्या सर्वांना नाकारतो आणि फक्त विल्सनचीच निवड करतो. आणि तो चक्क विल्सनचे केस जोरात ओढून पाहतो, जेणेकरून ते खोटे म्हणजेच विग नाहीत ना याची खात्री करता येईल. अरे बापरे! म्हणजे जेव्हा विल्सनच्या डोळ्यांतून पाणी येतं, तेव्हा तो मॅनेजर खात्री करतो की केस अस्सल आहेत आणि त्याला ती नोकरी देतो. पण या नोकरीची अट खूपच विचित्र असते. सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत एका बंद ऑफिसमध्ये बसायचं. आणि एन्सायक्लोपीडिया ब्रिटॅनिका या भल्या मोठ्या महाकोशातील शब्द जसेच्या तसे कागदावर कॉपी करायचे. आणि सर्वात महत्वाची अट, या 4 तासात ऑफिसच्या बाहेर पाऊलही ठेवायचं नाही, नाहीतर नोकरी लगेच जाईल. आता इथे आपण एका मानसिक युक्तीचा विचार करूया, ज्याला इंग्रजीत मिसडिरेक्शन म्हणतात. बरोबर. ज्याप्रमाणे जादूगार प्रेक्षकांचं लक्ष एका भडक गोष्टीकडे वळवून दुसऱ्या हाताने हातचलाखी करतो, तसाच हा प्रकार होता. एन्सायक्लोपीडिया कॉपी करण्याचं काम मुद्दाम इतकं कंटाळवाणं आणि मूर्खपणाचं ठेवलं होतं, जेणेकरून विल्सनचा मेंदू पूर्णपणे थकून जावा. हो, आणि तो इतर कोणत्याही गोष्टीचा विचार करू शकणार नाही. पैशांची लालच माणसाला अंध बनवते, हेच यातून सिद्ध होतं. हे काम कितीही कंटाळवाणं असलं तरी 4 पाउंडसाठी विल्सन ते प्रामाणिकपणे सुरू करतो. सलग 8 आठवडे तो रोज सकाळी 10 वाजता जातो आणि ए अक्षरावरून सुरू होणारे शब्द कॉपी करत राहतो. त्याला वाटतं की त्याचं नशीब खरोखरच उघडलं आहे. पण अचानक एका सकाळी सगळंच बदलतं. 9 ऑक्टोबर 1890 ची ती सकाळ. विल्सन नेहमीप्रमाणे ऑफिसला जातो तेव्हा दरवाजा बंद असतो आणि त्या दरवाजावर एक छोटा कार्डबोर्ड लावलेला असतो. त्यावर स्पष्ट लिहिलेलं असतं, द रेड हेडेड लीग इज डिझॉल्व्ड, म्हणजे लाल केसांचा संघ बरखास्त करण्यात आला आहे. विल्सनला मोठा धक्का बसतो. तो आजूबाजूला चौकशी करतो, पण डंकन रॉस किंवा त्या लीगचा काहीही पत्ता लागत नाही. गोंधळलेला, वैतागलेला आणि आपली हक्काची नोकरी गेल्याच्या दुःखात विल्सन मग थेट शेरलॉक होम्सकडे मदतीसाठी येतो. आता इथून होम्सच्या तपासाची खरी पद्धत सुरू होते. सामान्य पोलीस अधिकारी अशा वेळी त्या डंकन रॉसचा शोध घ्यायला गेले असते किंवा त्या जाहिरातीचा माग काढला असता. पण होम्स तसं करत नाही. तो विल्सनला त्या लाल केसांच्या लीगबद्दल जास्त न विचारता थेट त्याच्या असिस्टंटबद्दल म्हणजेच स्पाउल्डिंगबद्दल विचारतो. कारण होम्सच्या तीक्ष्ण बुद्धीला जाणवतं की या संपूर्ण नाटकात तो अर्ध्या पगारावर काम करणारा असिस्टंटच सर्वात महत्वाचा दुवा आहे. विल्सन जेव्हा त्या असिस्टंटचं वर्णन करतो, बुटका, मजबूत बांधा, चेहऱ्यावर केस नाहीत, कपाळावर ॲसिडचा पांढरा डाग आणि कान टोचलेले. हे ऐकताच होम्सच्या चेहऱ्यावर एक वेगळीच उत्सुकता येते. त्याला हा माणूस कोण आहे हे लगेच समजलेलं असतं. होम्सला त्या असिस्टंटच्या वर्णनातून असा कोणता क्लू मिळाला असेल? आणि ह्या लाल केसांच्या नाटकामागे खरा प्लॅन काय होता? जर तुम्हाला हे रहस्य उलगडताना ऐकायला मजा येत असेल तर लक्ष देऊन ऐकत राहा. तर होम्सच्या डोक्यातली ट्यूबलाईट पेटलेली असते. त्याला समजलेलं असतं की हा साधा असिस्टंट नसून लंडनमधला एक अत्यंत हुशार, खतरनाक आणि कुख्यात गुन्हेगार आहे. ज्याचं नाव आहे जॉन क्ले. जॉन क्ले हा काही सामान्य चोर नव्हता. त्याची पार्श्वभूमी खूप वेगळी होती. हो, तो एका राजघराण्यातील व्यक्तीचा नातू होता. त्याने ईटन आणि ऑक्सफर्ड यांसारख्या अत्यंत प्रतिष्ठित संस्थांमधून शिक्षण घेतलं होतं. त्याची बुद्धी जेवढी तीक्ष्ण होती तेवढीच त्याची बोटेही चलाख होती. तो एकाच वेळी उत्तम विचारवंत आणि सराईत गुन्हेगार होता. आता होम्सला या सगळ्या गुंत्याचा विचार करण्यासाठी एकांत आणि शांततेची गरज असते. तो वॉटसनला सांगतो की हे एक 3 पाईप प्रॉब्लेम आहे. म्हणजे सलग 3 पाईप तंबाखू ओढून संपेपर्यंत त्याला डोळे मिटून शांतपणे विचार करावा लागेल. ही होम्सची एकाग्रतेची पद्धत होती. आणि यावेळेत तो मिळालेल्या सगळ्या माहितीचे तुकडे आपल्या डोक्यात एका जाळ्यासारखे विणत असतो. 50 मिनिटांच्या शांततेनंतर होम्स डोळे उघडतो आणि वॉटसनला घेऊन सॅक्स कोबर्ग स्क्वेअरला म्हणजे विल्सनच्या दुकानाबाहेर जातो. तिथे पोचल्यावर होम्स एक अत्यंत विचित्र कृती करतो. तो आपल्या हातातील चालण्याची काठी पदपथावर म्हणजेच पेवमेंटवर
जोरात ठोकून काहीतरी तपासतो. तो असं का करत असेल हे एक खूप महत्वाचं डिडक्शन आहे. होम्स हे तपासत असतो की दुकानाच्या खाली असलेला जमिनीचा भाग पोकळ आहे का. आणि जर तो पोकळ असेल तर ती पोकळी दुकानाच्या पुढच्या बाजूला आहे की मागच्या बाजूला. काठीच्या आवाजावरून त्याला समजून सुकतं की ती पोकळी दुकानाच्या पुढच्या बाजूला नाहीये. त्यानंतर होम्स दुकानाचा दरवाजा ठोठावतो. जॉन क्ले, जो आता स्पॉल्डिंगच्या वेशात आहे, तो दरवाजा उघडतो. होम्स अगदी सहजपणे त्याला रस्ता विचारण्याचं नाटक करतो. पण इथे होम्सचं लक्ष त्या माणसाच्या चेहऱ्याकडे नसतंच. होम्सचं लक्ष असतं त्याच्या पॅन्टच्या गुडघ्यांकडे. होय, गुडघे. हे गुडघे घासलेले, फाटलेले आणि मातीने माखलेले असतात. एखादा माणूस तळघरात फोटो डेव्हलप करत असेल तर त्याचे गुडघे असे का खराब होतील? नाही होणार. बोगदा खणताना सतत जमिनीवर रांगल्यामुळेच पॅन्टची तशी अवस्था होऊ शकते. होम्सला हवं असलेलं उत्तर मिळालेलं असतं. यानंतर होम्स दुकानाच्या मागच्या गल्लीत जातो. तिथे त्याला इमारतींची एक रांग दिसते. त्यात एक तंबाखूचं दुकान, एक वर्तमानपत्राचं दुकान आणि सर्वात महत्वाचं सिटी अँड सबर्बन बँक उभी असते. या बँकेची इमारत पाहिल्यावर होम्सच्या डोक्यात सर्व तुकडे अगदी अचूक जुळतात. दुकानाच्या तळघरातून एक बोगदा थेट या बँकेच्या दिशेने खणलं जात आहे हे त्याला स्पष्ट होतं. तो वॉटसनला सांगतो की आज रात्री लंडनमध्ये एक मोठा गुन्हा घडणार आहे आणि वॉटसनला रात्री 10 वाजता आपली आर्मी रिव्हॉल्वर घेऊन यायला सांगतो. आणि मग सुरू होतो या कथेचा सर्वात थरारक भाग. रात्रीची वेळ असते. होम्स, वॉटसन, स्कॉटलंड यार्डचा पोलीस अधिकारी पीटर जोन्स आणि बँकेचे डायरेक्टर मिस्टर मेरीवेदर असे चौघं एकत्र येतात. ते सर्वजण त्या बँकेच्या अंधाऱ्या तळघरात म्हणजेच वॉल्टमध्ये जाऊन लपतात. त्या तळघराचं वातावरण अत्यंत गंभीर असतं. तिथे फ्रेंच सोन्याच्या नाण्यांचे मोठे क्रेट्स ठेवलेले असतात ज्यांची किंमत सुमारे 30,000 पाउंड्स असते. त्या काळात ही एक प्रचंड मोठी संपत्ती होती. आणि त्या अंधारात तासनतास वाट पाहण्याचा तो थरार, पूर्ण शांतता, डोळ्यात जाणवणारा काळोख आणि मनात वाढणारी धाकधूक. बँकेचे डायरेक्टर मिस्टर मेरीवेदर सतत कुरबूर करत असतात की त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच ते शनिवारी रात्री पत्ते खेळायला मोकले आहेत, पण होम्स त्यांना अत्यंत कडक शब्दात शांत राहायला सांगतो. अंधारात निशब्द बसून राहणं, कोणालाही आपली चाहूल लागू न देणं, हे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप कठीण असतं. पण होम्सची एकाग्रता भंग पावत नाही. तास दीड तास उलटून जातो. अचानक त्या भयाण शांततेत एक बारीक आवाज येतो. जमिनीवरच्या एका मोठ्या फरशीतून प्रकाशाची एक बारीक रेष दिसते. तो प्रकाश हळूहळू वाढतो, फरशी हलकेच बाजूला होते आणि त्यातून एक हात बाहेर येतो. आणि मग जॉन क्ले आणि त्याचा तो लाल केसांचा साथीदार डंकन रॉस त्या बोगद्यातून बाहेर येतात. जॉन क्ले पूर्णपणे बाहेर येऊन सोन्याच्या क्रेट्सकडे पाहणार तितक्यात होम्स अंधारातून वाघासारखी झेप घेतो आणि जॉन क्लेच्या कॉलरला पकडतो. त्याचा साथीदार डंकन रॉस खाली उडी मारून परत बोगद्यात पडून जाण्याचा प्रयत्न करतो. पण होम्स कच्च्या गुरूचा चेला नसतो. त्याने आधीच दुकानाच्या बाजूने पोलिसांना तैनात केलेलं असतं. डंकन रॉसला तिथेच पकडलं जातं. जॉन क्ले पकडला जातो. पण त्याचे हावभाव आणि त्याचा अहंकार पाहण्यासारखा असतो. हातात बेड्या पडलेल्या असतानाही तो पोलिसांना अत्यंत गर्वाने सांगतो की माझ्या अंगात राजघराण्याचं रक्त आहे, त्यामुळे मला हात लावताना सर आणि प्लीज म्हणून हाक मारा. तो अजिबात घाबरत नाही. उलट तो अत्यंत शांतपणे आपली हार मानतो. तो होम्सकडे वळून म्हणतो, तू सगळं खूप छान आखलं आहेस, मला तुला दाद द्यावी लागेल. आणि त्यावर होम्सही अत्यंत आदराने त्याला उत्तर देतो की तुझी ही लाल केसांची कल्पनाही खूप प्रभावी आणि हुशार होती. हा दोन अत्यंत बुद्धिमान माणसांमधला बौद्धिक लढा होता, ज्यात होम्सची सरशी झाली होती. गुन्हेगाराला पकडणं हा कथेचा शेवट नसतो. खरी मजा तर त्यानंतर येते, जेव्हा होम्स बेकर स्ट्रीटवर वॉटसनला संपूर्ण केसचा उलगडा करून सांगतो. हो, ही केस कशी सोडवली, त्यामागचं कारण आणि पद्धत हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. म्हणजे बघ, होम्स स्पष्ट करतो की जॉन क्लेने हा लाल केसांचा संघ का तयार केला. त्याचं एकमेव आणि मुख्य उद्दिष्ट होतं जॅबेज विल्सनला दररोज 4 तासांसाठी दुकानातून बाहेर काढणे. कारण जेव्हा विल्सन दुकानात नसेल तेव्हाच त्यांना तळघरातून बँकेपर्यंतचा बोगदा खणता येणार होता. विल्सन दुकानात असताना बोगदा खणण्याचा आवाज आला असता. त्यामुळे ती एन्सायक्लोपीडिया कॉपी करण्याची नोकरी फक्त एक निमित्त होतं. विल्सनच्या लाल केसांचा त्यांनी एका अत्यंत हुशार शस्त्रासारखा वापर केला. मग दुसरा प्रश्न येतो, जॉन क्ले अर्धा पगार का घेत होता. कारण त्याला मुद्दाम त्या विशिष्ट दुकानातच नोकरी मिळवायची होती. पगार कितीही असो, दुकानाची जागा बँकेच्या अगदी मागे होती हे त्याच्या कटासाठी सर्वात महत्वाचं होतं.
पैशांची लालच दाखवून त्याने विल्सनला अंध केलं होतं. आणि होम्सने हे सगळं कसं जोडलं? जेव्हा त्याने जमिनीवर काठी मारली तेव्हा त्याला समजलं की बोगदा दुकानाच्या पुढच्या बाजूला नाहीये, तो मागच्या बाजूला जातोय. मग त्याने स्पॉल्डिंगचे गुडघे पाहिले. सतत जमिनीवर रांगल्यामुळे आणि मातीत काम केल्यामुळे ते फाटलेले होते. यावरून तो तळघरात नक्की काय करत होता हे सिद्ध झालं. फोटोग्राफीच्या नावाखाली तिथे माती उपसण्याचं काम चालू होतं. आणि सर्वात महत्वाचा भाग, वेळ. त्यांनी चोरीसाठी शनिवारची रात्रच का निवडली आणि अचानक ती लीग बंद का केली? होम्स सांगतो की लाल केसांचा संघ अचानक बंद झाला याचा अर्थ बोगदा खणून पूर्ण झाला होता. आता त्यांना विल्सनला घराबाहेर पाठवण्याची काहीच गरज नव्हती. आणि त्यांनी शनिवारची रात्र निवडली कारण रविवारी बँक बंद असते. त्यामुळे शनिवारी रात्री चोरी केली तर चोरी झाल्याचं समजायला थेट सोमवारची सकाळ उजाडेल. तोपर्यंत या गुन्हेगारांना देश सोडून पळून जायला पूर्ण 2 दिवसांचा वेळ मिळाला असता. त्यांचा प्लॅन अगदी परफेक्ट होता. खरंच एक अगदी क्षुल्लक वाटणारी गोष्ट, जसे की पॅन्टचे खराब झालेले गुडघे आणि एक विचित्र जाहिरात एवढ्या मोठ्या कटाचा पर्दाफाश करू शकतात. जॉन क्लेची बुद्धिमत्ता दाद देण्यासारखी होती. त्याने मानवी लालसेचा आणि अज्ञानाचा अचूक वापर केला. पण त्याचं दुर्दैव असं की त्याची गाठ शर्लॉक होम्सशी पडली होती, ज्याची नजर केवळ पाहत नाही तर सत्य भेदून आत शिरते. जर आपण या कथेवर थोडा सखोल विचार केला तर एक खूप महत्वाची गोष्ट लक्षात येते. आपल्या आजूबाजूला आणि आपल्या स्वतःच्या आयुष्यातही अशा अनेक असामान्य गोष्टी घडत असतात ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. कधीकधी आपल्याला खूप सोप्या आणि फायदेशीर वाटणाऱ्या ऑफर्स मिळतात. आपण त्या भडक आकर्षक गोष्टींकडे पाहण्यात इतके मग्न होतो की त्यामागचा खरा हेतू आपल्याला दिसत नाही. आपण फक्त वरवर पाहतो, पण त्यामागचा कार्यकारण भाव समजून घेत नाही. जाबेज विल्सन सारखे आपणही त्या मोहात पडतो. आणि आपण जेव्हा वरवरच्या फायद्यात मग्न असतो तेव्हा आपल्या नकळत आपल्याच घरात किंवा आयुष्यात कोणीतरी बोगदा खणत असू शकतं. अगदी खरंय. जर आपण ऑब्झर्वेशन म्हणजेच सूक्ष्म निरीक्षण आणि तर्कशास्त्र वापरलं तर जगातील कोणतंच रहस्य लपून राहू शकत नाही. सत्य नेहमी तिथेच असतं, फक्त ते पाहण्याची दृष्टी असावी लागते. नक्कीच. खूप छान विचार आहे हा. जर तुम्हाला अशा स्टोरीज आवडत असतील तर किताबकीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा केस अजून इंटरेस्टिंग असणार आहे.